5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी आता पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। शहरातील पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवलेली आहे। तर गणेशपेठ, तहसील, कोतवाली या 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मात्र अंशतः संचारबंदी आहे। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे। तर रात्री 10 नंतर या हद्दीत संचारबंदी कायम असेल आणि यशोधरानगर येथील संचारबंदी देखील कायम असणार आहे। नागपूर पोलीस आयुक्तांनी हे निर्देश काढले। नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर काही भागात संचारबंदी लावण्यात आली होती। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी आता पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। शहरातील पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवलेली आहे। तर गणेशपेठ, तहसील, कोतवाली या 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मात्र अंशतः संचारबंदी आहे। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे। तर रात्री 10 नंतर या हद्दीत संचारबंदी कायम असेल आणि यशोधरानगर येथील संचारबंदी देखील कायम असणार आहे। नागपूर पोलीस आयुक्तांनी हे निर्देश काढले। नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर काही भागात संचारबंदी लावण्यात आली होती।